मटारचा सीझन चालू आहे, तर मटार वापरून आपण वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो. तर आज आपण इथे फ्लॉवर मटारची भाजी बनवणार आहोत. बरेच जणांना फ्लॉवरची भाजी खूप आवडते, पण काही जणांना फ्लॉवर त्याच्या उग्र वासामुळे आवडत नाही. पण ही भाजी तुम्ही सगळे आवडीने खाल इतकी मस्त होते. या भाजीसाठी मी एक खास वाटण बनवलं आहे, त्यामुळे ही भाजी अजूनच छान होते. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. ही चमचमीत मटार फ्लॉवरची भाजी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला बघा, इथे मी एका पातेल्यात साधारण गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये मी एक फ्लॉवरचा गड्डा घेऊन त्याचे तुरे कट करून या गरम पाण्यात ठेवलेले आहेत. त्याचबरोबर फुलाकडील जो कोवळा भाग असतो ना, तोही फेकून न देता त्याचेही बारीक तुकडे करून यामध्ये घालायचे आहेत. असं गरम मिठाच्या पाण्यात फ्लॉवर थोडा वेळ ठेवला ना, तो निर्जंतुक होतो आणि फ्लॉवरचा उग्रवासही कमी होतो. आता हे थोडा वेळ आपण असंच बाजूला ठेवून देऊयात. आता या भाजीसाठी लागणार आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि सोबतच मूठभर कोथिंबिरीची कोवळी देठं आणि काही पाने. कोथिंबीर आणल्यानंतर ज्यावेळी आपण ती निवडतो ना, त्यावेळी त्याची अशी कोवळी देठं फेकून न देता तीही निवडून बाजूला ठेवून द्यायची आहेत. आणि कोणत्याही भाजीच्या वाटणामध्ये ही कोवळी देठं वापरला ना, त्या वाटणाची चव दुपटीने वाढते. आता याला आपण बारीक वाटून घेऊयात. आता आपण लगेचच भाजी बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे, सोबतच 7-8 कढीपत्त्याची पाने घालू आणि कढीपत्ताही चांगला तडतडू देऊ. नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर घालायचा आहे. सोबतच 1 तमालपत्र घालायचं आहे आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालून हा कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की आता यामध्ये जे आपण मगाशी वाटण बनवलं आहे ना, ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आलं लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं ताजं वाटण बनवून ही भाजी बनवला ना, तर ही भाजी चवीला खूप छान लागते. एकदा तरी हे वाटण बनवून तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. वाटण चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये या भाजीसाठी लागणारं सगळं मीठ याच वेळी घालायचं आहे आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे. असं टोमॅटोवरती लगेच मीठ घातलं की टोमॅटोही पटकन शिजला जातो. आता टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत याला आपण परतून घेऊया. टोमॅटो छान परतून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1.5 चमचे धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला नसेल तर 1 चमचा गरम मसाला घाला. सोबतच 1.5 चमचा घरगुती साठवणीतील तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसंच तिखटाऐवजी इथे तुम्ही मिरची पावडर वापरला तरीही चालेल. आता हे सगळे मसाले आपण चांगले परतून घेऊ. किचन किंग मसाल्यामुळे ही फ्लॉवरची भाजी चवीला खूप छान लागते. त्यामुळे फ्लॉवरच्या भाजीमध्ये एकदा तुम्ही किचन किंग मसाला घालून बघा. तर बघा, इथे मी सगळे मसाले चांगले परतून घेतलेले आहेत. आता हे मसाले करपू नयेत, चांगले शिजावेत म्हणून यामध्ये आपल्याला अगदी अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण चिकटलेलं होतं, त्यामुळे मी मिक्सरमध्येच गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते सगळं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करून यावरती झाकण ठेवून हा मसाला आपल्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. 2 मिनटानंतर बघा, मसाल्याचा छान असा घमघमाट सुटलेला आहे. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता हा मसाला आपल्याला परत एकदा तळापासून हलवून घ्यायचा आहे. आता यामध्ये जो आपण मगाशी फ्लॉवर पाण्यामध्ये ठेवला होता ना, त्यातील सगळं पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि तो सगळा फ्लॉवर यामध्ये घालून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये मी 1 वाटी मटार घालून घेते. इथे मी ताजा मटार वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला चांगलं 2 ते 3 मिनटं या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर या स्टेजला तुम्ही
कच्चा बटाटा यामध्ये चिरून घातला तरीही चालेल. फ्लॉवर, मटार मसाल्यांसोबत चांगलं मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. आता बघा, ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पण यामध्ये मी पाणी न घालता ही भाजी शिजवून घेणार आहे. त्याकरता या कढईवरती एक ताट ठेवायचं आहे. यावरती भरपूर पाणी घालायचं आहे आणि मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. झाकणावरील पाण्यामुळे आतमध्ये वाफेचं पाणी पडतं आणि भाजी तळाशी अजिबात करपत नाही आणि पाणी न घालताही भाजी वाफेवरच छान शिजते. पण अगदीच तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये तुम्ही अगदी थोडं गरम पाणी घालू शकता. पण बघा, यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नाही तरीही यामध्ये वाफेचं भरपूर पाणी पडलं आहे आणि वाफेवरच भाजी छान शिजली आहे. बऱ्याचदा भाजी शिजवण्याकरता आपण यामध्ये भरपूर पाणी घालतो आणि यामुळे भाजी पानसट होते. पण अशी वाफेवर शिजवलेली भाजी ना चवीला खूप छान लागते. तर इथे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही चमचमीत भाजी बनवून तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. तर आजची ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.